नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अलीकडच्या काळात एक नवा नॅरेटिव्ह आलेला आहे. नॅरेटिव्ह म्हणजे एक नवा सूर अळवला जातोय. तो म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर नेलं जाणार, महाराष्ट्रातून बाहेर काढलं जाणार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लवकरच देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक काय ती होईल. आणि हा एकूण सूर असा आहे की फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढलं जाणार. मला गंमत अशी वाटते की एका बाजूला फडतूस वगैरे वगैरे शब्द वापरून गाडून टाकणार, नामशेष करणार, अशा गर्जना चालू आहेत. महाविकास आघाडीला तर उद्धव ठाकरेंच्या भाषेत महाविकास आघाडीची जी खेचरं आहेत, त्यांना कुठच्या खड्ड्यात पावसाचं साठलेलं पाणी आहे त्या डबक्यात सुद्धा देवेंद्र फडणवीस दिसतो. खेचर हा शब्द माझा नाही, उद्धव ठाकरेंचा आहे. नॉर्मली घोड्यांना म्हणतात, पण उद्धव ठाकरे आजकाल खेचरं बाळगायला लागलेत. आणि त्यामुळे त्यांना जर आपल्याकडे सभोवती खेचरं दिसत असतील तर स्वाभाविक आहे. आणि खेचरं सहसा डबक्यातलंच पाणी पितात. असो, मुद्दा इतकाच आहे की देवेंद्र फडणवीसांना संपवायचं संपवायचं ही भाषा सुप्रियाताईंपासून अगदी तुमच्या उद्धव ठाकरेंपर्यंत आणि संजय राऊतांपर्यंत गेले 4-4.5 वर्ष बोलली जाते. पण हा माणूस काय संपत नाही. हा माणूस काय संपत नाही. तेव्हा मला आणखीन एक गोष्ट आठवते की ज्या वेळेला विरोधी नेतेपदी बसलेला देवेंद्र फडणवीस सुद्धा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांना खुपत होता, तेव्हा सुद्धा या माणसाला उचलून एकदा दिल्लीला घेऊन जा, महाराष्ट्रात फडणवीस नको, भाजपचा दुसरा कुठलाही नेता चालेल, ही भाषा बोलली जात होती. आणि त्यासाठी एक नॅरेटिव्ह पुश केला जात होता की महाराष्ट्रात परत भाजपची सत्ता येऊ शकते, परत एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन युतीचं सरकार येऊ शकतं. त्यामध्ये अडचण कुठली आहे तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र भाजपतून हटवा आणि परत एकदा भाजप महाराष्ट्रात सत्तेत येईल. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतकी महान गुणवत्ता आहे की ते केंद्रात अर्थमंत्री होऊ शकतात, संरक्षण मंत्री होऊ शकतात. म्हणजे कुठूनही फडणवीसांना महाराष्ट्रातून हलवा, ही जी काय चालली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात फडणवीसांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवून दाखवलं. मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. नंतर राष्ट्रवादीतही फूट पाडली. आणि तिथे तुमच्या लक्षात येईल की सत्तेत बसलेला किंवा विरोधी पक्षात बसलेला कुठलाही देवेंद्र फडणवीस हा महाविकास आघाडीतल्या लोकांना दिवसा ढवळ्या आणि रात्री झोपेत सुद्धा भयभीत करत असतो. आणि म्हणून त्याला संपवण्याची भाषा होते किंवा त्याला महाराष्ट्रातून भाजपनेच उचलून दुसरीकडे घेऊन जावं, दिल्लीत घेऊन जावं, यासाठी नवस सायास केले जातात. अकेला देवेंद्र म्हणजे काय, हे यातून सुप्रियाताईंना कळायला हरकत नाही. पण सुप्रियाताईंना काय कळतं आणि काय नाही हे त्यांचं त्यांनाच ठाऊक नाहीये. आणि म्हणून त्यांनी एकेकाळी टवाळी केली होती, अकेला देवेंद्र क्या करेगा. त्या अकेल्या देवेंद्रने 2-2 पक्ष फोडून सत्ता उलथवून दाखवली. सत्तेत नसताना सत्ता उलथून दाखवली. आणि त्यामुळे राजकारणात जो एक बिलंदरपणा लागतो तो शरद पवारांकडे एकट्याकडे नाहीये. त्यांच्या मुलाचं वय असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे शरद पवारांपेक्षा 1.25 बिलंदर राजकीय मानसिकता आहे. हे फडणवीसांनी दाखवून दिल्यानंतर ही सगळी मंडळी इतकी रडकुंडीला आली आहेत
की विरोधी पक्षांना देवेंद्र नको आणि सत्तेतला पण देवेंद्र नको, किंबहुना महाराष्ट्रात देवेंद्र नको. त्याला एकदाचा उचलून महाराष्ट्राबाहेर घेऊन जा. कारण या सगळ्यांना खात्री आहे की देवेंद्र फडणवीस ही एकमेव गोष्ट अशी आहे की ज्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप हा समर्थ राजकीय पक्ष झालाय, आणि कितीही आटापिटा केला तरी त्याला आवरणं शक्य नाही. सगळा मीडिया हाताशी धरून, सगळे प्रचारक हाताशी धरून, अगदी भाजपतले गद्दार हाताशी धरून सुद्धा जेव्हा देवेंद्र फडणवीसाला आवरता येत नाही, तेव्हा मग एक नवीन खेळी सुरू झाली की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कसं पटत नाही, त्यांच्यातून विस्तव जात नाही. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना डोईजड झालेत वगैरे वगैरे, पण ती जोडी काही फुटत नाहीये आणि देवेंद्र फडणवीस काही महाराष्ट्रातून हलत नाही. आणि त्यामुळे मग एक नवीन पिल्लू सोडण्यात आलं की आता राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जगत प्रकाश नड्डा यांची मुदत संपलेली आहे, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी जी त्यांना पेलवत नाहीये, त्यामुळे नवा अध्यक्ष नेमणं आवश्यक आहे. आणि मग भाजपचा अध्यक्ष नवा किंवा बदलायचा असेल तर संघाची त्याला परवानगी लागते, संघाची मंजुरी लागते, माणूस संघाच्या विश्वासातला असावा लागतो, मर्जीतला असावा लागतो. काय 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 तर्कशास्त्र दिलं जातं. पण देवेंद्र फडणवीस काय महाराष्ट्रातून हलायला तयार नाही. आणि त्यामुळे मध्यंतरी मी जेव्हा दिल्लीत होतो तेव्हा मला ही बातमी मिळाली, म्हणजे तिथल्या दिल्लीच्या राजकारणात जी काय कुजबूज चालू होती त्यानुसार देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातून दिल्लीला आणायचा विचार आहे. पण आत्ता फडणवीसांना दिल्लीत आणणं किंवा महाराष्ट्रातून बाहेर काढणं म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रातल्या भाजपला बुडवायचं असाच अर्थ होऊ शकतो. कारण आज फडणवीसांच्या तुलनेचा कोणही संघटक आणि बिलंदर चतुर असा राजकीय नेता भाजपकडे महाराष्ट्रात नाही. मग त्यासाठी विनोद गडकरींचं नाव पुढे आणायचं, कधी विनोद तावडे पुढे आणायचा. पण गडकरी असोत किंवा विनोद तावडे असोत त्यांनाही माहितीये की त्यांना पेलवणार नाही इतकं असमतोल राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि ते सोडवणं आणि पक्षाला परत एकदा अधिक सामर्थ्याकडे घेऊन जाणं हे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. कारण त्यांना येऊन नव्याने सुरुवात करावी लागेल आणि नव्याने सुरुवात करण्यापर्यंत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका संपून जाणार आहेत. त्यामुळे त्याही दोघांना, तावडे असोत किंवा गडकरी असोत, त्यांनाही कळतं की आत्ता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या एकमुखी नेतृत्वाला पर्याय नाही. त्यामुळे मराठा आंदोलनाचं निमित्त करून किंवा जरांगे पाटलांचं उपोषण निमित्त करून जितकं काही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे त्यातून हा माणूस अतिशय चतुराईने सुखरूप बाहेर पडतोय. उलट हळूहळू करत जरांगे पाटील आणि त्यांचे बोलविते धनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा उघडं पडायची वेळ आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे काल परवाच या विषयात वादग्रस्त विधान केलेले राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, यांनी सरळ सरळ जरांगे पाटील यांचा बोलविता धनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे असा आरोप केला. आणि तेवढंच नव्हे तर हे दोघे मिळून महाराष्ट्रातलं सामाजिक सामंजस्य आहे त्याचा विचका करायला निघाले. इतका टोकाचा आरोप राज ठाकरे यांनी केला. इतका आरोप देवेंद्र फडणवीसांना सलग टार्गेट केलेलं असताना सुद्धा फडणवीसांनी केलेला नाही. हा सूचक गोष्ट देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या बाबतीत अनेकदा बोललेले, पण इतका थेट आरोप की बोलविता धनी कोण आणि ते सामाजिक विष कालवत आहे.
तरीही संयमी भाषा आणि संयम दाखवून देवेंद्र फडणवीसांनी राजकारण निभावून नेलेलं आहे. आणि जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतस ही निवडणूक जिंकणं अवघड असल्याचं दिसायला लागल्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचं नेतृत्व करायला नको, तरीही निवडणूक थोडी सोयीची होईल ही महाविकास आघाडीतल्या किंवा विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांची अपेक्षा आहे. ते वक्फ कायदा जो आहे तो बदलण्यासाठी आलेलं जे विधेयक आहे त्याने लिबरल आणि सेक्युलर पक्षांचा पुरता पर्दाफाश करून टाकलेला आहे. नवे नवे लिबरल आणि सेक्युलर उद्धव ठाकरे यांना तर आपल्या राहत्या घरात सुद्धा पळता भुई थोडी झालेली आहे. असलेला हिंदू कोर वोटर हातचा निघून जातोय. आणि काल परवा लोकसभेच्या निमित्ताने जो मुस्लिम वोट बँकेचा हिस्सा मिळाला होता तो पण दिवाळखोरीत जाण्याची शक्यता त्या मुस्लिम मोर्चानंतर मातोश्रीवरच्या निर्माण झालेली आहे. आणि या सगळ्याला सामोरं जात जात देवेंद्र फडणवीस याच्यासारख्या अतिशय चतुर महायुती नेत्याला सामोरं जाणं या लोकांना घाबरवून सोडतंय. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांना यातून बाहेर कसं काढता येईल आणि भाजपने बाहेर काढावं. कारण भाजपला जर महाराष्ट्रात टिकून राहायचं असेल तर देवेंद्र फडणवीस नको. कारण महाराष्ट्राचं राजकारण आता मराठा ओरिएंटेड झालेलं आहे. आणि त्यात फडणवीस सारखा ब्राह्मण चेहरा आणि ब्राह्मण नेता म्हणजे भाजपने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे यासारखा जो नॅरेटिव्ह चालला होता तो पण फेल गेलेला आहे. कारण प्रवीण दरेकर असो, लाड असो, नितेश राणे असो, असे एकापेक्षा एक आशिष शेलार असो, भाजपतले मराठा नेते हे देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करायला आणि बचाव करायला मैदानात उतरलेत. फडणवीस चुकूनही जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षण उपोषण याविषयी बोलत नाहीत. पण त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या जरांगे पाटलांना समर्थपणे भाजपचे मराठा नेता आता उत्तर द्यायला लागलेत. आणि तिथे एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची शक्यता नाही. थोडक्यात मराठा असो, ओबीसी असो, जातपात असो, मुस्लिम असो, लोकशाही असो, कुठलेही विषय काढा, त्यात आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्याशीच सामना करायचा आहे याची जाणीव जितकी पक्की होत गेली तितका मग नवा नॅरेटिव्ह पुढे आणणं अपरिहार्य झालं. आणि त्यातून मग भाजपला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यशाकडे घेऊन जाऊ शकत नाही. त्यापेक्षा फडणवीसांच्या गुणवत्तेचा वापर राष्ट्रीय पातळीवर करावा, त्यांना दिल्लीला घेऊन जावं किंवा दिल्लीला घेऊन जाणार आहेत असा गवगवा सुरू करण्यात आला. पण हा इतका चतुर नेता आहे की त्याचा इन्कार वगैरे करण्यापेक्षा फडणवीसांनी अतिशय साळसूदपणे या सगळ्या मनसुब्यावर पाणी फेरून दाखवलेलं आहे. खरं तर लोकसभेचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्यांकडून असले आरोप होण्याच्या आधीच देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला शासकीय जबाबदारीतून मुक्त करावं आणि संघटनेत पूर्ण वेळ काम करायला द्यावं अशी स्वतःच मागणी केली होती. मला पक्षात काम करू द्या, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मला काम करू द्या म्हणून मी सत्तेबाहेर होतो. ही मागणी तेव्हा अनेकांना गमतीशीर वाटली होती. पण आता त्याचा अर्थ कळेल. आता त्याचा अर्थ कळेल की अशी मागणी करून फडणवीसांनी आपला खुंटा अधिक हलवून बळकट करून घेतला. आणि ब्राह्मण ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर मराठा आंदोलकांकडून होणाऱ्या आरोपाला तडकाफडकी प्रत्युत्तर देणारे मराठा नेते उभे होत गेले. हे एका बाजूला झाले. दुसरीकडे वातावरण बघा. जे प्रकाश आंबेडकर एक काळ अंतरवली सराटीमध्ये जरांगे पाटलाला भेटायला गेले होते ते सुद्धा आता जरांगे पाटलांवर आरोप करायला लागले, टीका करायला लागले.
राज ठाकरे तर तलवार उपसून बाहेर आल्यासारखा थेट जरांगे पाटलांवर आणि मराठा आरक्षणावर अटॅक करायला लागले. आणि हे सगळं होत असताना आपल्या तोंडून एकही वावगा किंवा वाकडा शब्द गजावू नये याची काळजी फडणवीस घेत आहेत. एका फडणवीसाला उपमुख्यमंत्री पदावरून आणि भाजपच्या नेतेपदावरून हटवण्यासाठी किती विरोधी पक्षातले नेते कामाला लागलेत बघा. सुप्रिया सुळे असोत, शरद पवार असोत, कोण आणखी त्यांचे नेते प्रवक्ते असोत, उद्धव ठाकरे, संजय राऊत, तुमचे आदित्य ठाकरे, कोंडो भास्कर जाधव, तुमच्या सुषमा अंधारे, चालू आहे. नाना पटोले तर रोज बोलत असतात, वडेट्टीवार आहेत, चालू आहे. एवढे सगळे कासावीस झालेले आहेत. ज्याला मुख्यमंत्री पदाचा त्याच्या तोंडचा घास काढून घेतला तेव्हा देवेंद्र फडणवीस संपला असं मानत होते, त्यांना आज 4.5 वर्षानंतर पश्चाताप होत असेल की याच्यापेक्षा मुख्यमंत्री असलेला बरा, त्याला थेट टार्गेट करता आलं असतं, हल्ले चढवता आले असते. फडणवीस मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद यापेक्षाही राजकीय नेता आहे आणि आपल्या क्षमतेवर, बुद्धिमत्तेवर तो तिथपर्यंत पोहोचलेला आहे. एकदा तुमच्या गडकरींनी सांगितलं होतं की ते किंवा देवेंद्र, गडकरी किंवा देवेंद्र हे अनिच्छेने प्रतिकूल परिस्थितीत राजकारणात आलेले आहेत आणि टिकून राहण्यासाठी सर्व प्रकारची लढत करणं त्यांना भाग आहे. आणि देवेंद्र हे त्याचं एक आदर्श उदाहरण आहे. जिंकली निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाचा घास तोंडचा हिरावून घेतला गेला. त्यानंतर जे पदरी पडलं ते विरोधी नेतेपद खंबीरपणे सांभाळलं आणि हातात सत्ता नसताना सुद्धा 105 आमदारांपैकी एक जण पक्ष सोडून जाऊ शकला नाही. सरकार बनलं, त्यात कमी मंत्रीपद वाट्याला आली तरी भाजपत फाटाफूट होऊ शकली नाही. ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. आणि सत्तेत असो किंवा सत्तेबाहेर असो, राजकारणाचे डावपेच असे खेळायचे की समोरच्या प्रत्येकाला जोशात आला तरी कासावीस करून मागे पाठवायचं. ही जी कला फडणवीसांनी अवगत करून घेतलेली आहे, त्यांनी या सगळ्या विरोधी नेत्यांना भयभीत केलेला आहे की हा माणूस असाच विधानसभा निवडणुकीला महायुतीचं नेतृत्व करणार असेल तर विधानसभा निवडणूक आपण आजच गमावली आहे. याची खुणगाठ उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी बांधलेली आहे. आणि म्हणून आता हा नवा नॅरेटिव्ह किंवा कॅम्पेन सुरू झालाय की देवेंद्र फडणवीस हे आता लवकरच केंद्रात जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार. यात काडी मात्र तथ्य नाही, कारण भाजपने एक ठाम निर्णय घेतलेला आहे लोकसभा निवडणुकीनंतर. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे मतदान संपण्यापूर्वीच जे पी नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत संपली होती, पण निवडणूक संपेपर्यंत बदल नको म्हणून त्यांना कंटिन्यू करण्यात आलं होतं. पण निकाल लागल्यानंतर आणि नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर तात्काळी बदल केला नाही. याचं कारण मला वाटतं 3 काय 5 विधानसभा निवडणुका पुढच्या काही महिन्यात व्हायच्या आहेत आणि तोपर्यंत संघटनेत फार मोठे उलथापालथ घडवू शकणारे फेरबदल करायचे नाहीत. म्हणूनच जे पी नड्डा यांना अध्यक्षपदी पुढल्या काही निवडणुका संपेपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. आणि तो जर निर्णय झालेला असेल तर मग ते मंत्री झाले, अमुक झाले वगैरे वगैरे अशी कारणं देऊन देवेंद्र फडणवीसांना भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचं जे काय लॉजिक सांगितलं जातंय, तर्कशास्त्र सांगितलं जातंय, त्या निव्वळ वावडे आहेत. त्यामागे एकच भीती आहे की विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीने लढवली तर ती अतिशय एकजुटीने लढवली जाईल आणि त्यामध्ये निश्चितच निर्णायक बहुमत
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आणू शकतील. 2014ला भाजपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनवला, तेव्हा प्रदेश भाजपचे अध्यक्ष फडणवीस होते. 2019च्या विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा भाजपला विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनवणं आणि शिवसेना भाजप युतीला पूर्ण बहुमतात निवडून आणणं हा पण पराक्रम देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आणि म्हणूनच आता जी विधानसभा निवडणूक येऊ घालते त्यात इजा बिजा तिजा होईल. देवेंद्र फडणवीस या महायुतीचं नेतृत्व करत असतील तर अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो, हे देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्य नीतीला मानतात. त्यामुळे निवडणुकीला ते समर्थपणे सामोरे जातील आणि विधानसभेमध्ये नक्की बहुमत, प्रचंड बहुमत निवडून आणतील. कारण वक्फ कायदा जो आलेला आहे विधेयक, त्याने पुरोगामी पक्षांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. नवे सेक्युलर उद्धव ठाकरे हे तर भयभीत झालेले आहे. आणि म्हणूनच देवेंद्र दिल्लीला जाणार, या वावड्या उडवल्या जात आहेत. आणि त्याचं एकमेव कारण आहे की जे जे कोणी फडणवीसांना भिडायला जात आहेत, शिव्या घालतायत, हल्ले करतायत, टीका करतायत, त्या सगळ्यांना एकही अपशब्द न वापरता कासावीस करून परत पाठवण्याची किमया या तरुण नेत्याला साधलेली आहे, ज्याचं नाव आहे फडणवीस. आणि किती जण झाले कासावीस. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.